स्वामी समर्थ. तर आज मी माझा स्वतःचाच अनुभव मी सांगणार आहे. तर हा अनुभव अत्यंत भयानक आहे. तुम्ही व्यवस्थित नीट ऐका. जर आपल्यासोबत काही नकारात्मक गोष्टी घडत असतील तर त्याला आपण प्रतिसाद द्यायचा नसतो, किंवा आपल्यासोबत काही गोष्टी अशा भयानक घडत असतील तर त्याला आपण घाबरलो तर त्या आपल्यावर जास्त हावी होतात, म्हणजे आपल्यावर जास्त त्यांचा प्रभाव पडतो. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि सबस्क्राईब, माझ्या गायत्री विथ स्वामी सेवा ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आज मी तुम्हाला अशाच माझा हा अनुभव मी सांगणार आहे. तर हा अनुभव आहे असा की माझ्या लग्नाच्या आधी मी एकदम नॉर्मलच होते. कारण मला माहीत नाही की मी माझ्या लग्नाच्या आधी मी माझं शिक्षण चालू होतं. 12वी पास होऊन माझी 13वी 14वी असं माझं शिक्षण चालू होतं. पण काय असतं ना, प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलीच्या लग्नाची काळजी असते. तसंच माझंही लग्न आईवडिलांनी माझं जमवलं. पण त्याच्यानंतर घडलं असं की लग्न झाल्यानंतर मी म्हणजे आम्ही असं सिंगल रूममध्ये राहायचो लग्न झाल्यानंतर. आणि त्याच्यानंतर मग काय माहिती अशा काही गोष्टी घडत गेल्या की त्या आधीपासूनच असतील माझ्यासोबत, त्या मला कळत नसतील, किंवा आपली मानसिकता एकदम स्ट्रॉंग राहिली ना तर कोणतीच बाहेरील बाधा आपल्याला बाधत नसते. हा माझा अनुभव आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर हा अनुभव असा आहे की आपण करणी बाधा किंवा भूत बाधा असं यावर विश्वास ठेवतात. पण माझा याच्यावर विश्वासही नव्हता. आणि विश्वास ठेवू तरी कसा, कारण मला या गोष्टींमध्ये इंटरेस्ट सुद्धा नव्हता. कारण बऱ्याच जणांना अशा भूताखेतांच्या गोष्टींवर आहे ना इंटरेस्ट असतो. आणि आपला इंटरेस्ट ना आपण अध्यात्मामध्ये जर ठेवला तर ह्या गोष्टी आपल्यापासून कोसो दूर लांब असतात. तर अशीच आपण आता घटना, म्हणजे मी असंच तुम्हाला अनुभव एक सांगणार आहे. तर माझ्यासोबत काय घडायचं, मुलं म्हणजे व्हायच्या आधी तर मला आहे ना आवाज यायचा की गायत्री गायत्री असा आवाज यायचा. पण मी कधीच त्या आवाजाला ओ दिली नाही, कारण मला माहीत होतं की मला कोणीही हाका मारत नाही, किंवा हा माझा भास होता की किंवा अनुभव, म्हणजे भास होता की काय होतं तेच मला कळत नव्हतं. पण मी त्या आवाजाला कधीच ओ दिली नाही. त्याच्यानंतर मला आहे ना स्वप्नामध्ये झोपेमध्ये ना की असं आई भगवतीच समजा माझी रक्षण करत होती. ती मला म्हणजे म्हणायची की तू सिद्धकुंजिका स्तोत्र वाच, असं मला स्वप्नामध्ये ती मला काय म्हणत आलेली आहे. आणि मला वाटायचं की सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणजे काय, हे मला तर मी कधी वाचलं नाही आहे. तेव्हा मी अध्यात्मात नव्हते. लग्न झाल्यानंतर कोणालाही अध्यात्माची एवढी ओढ नसती, किंवा नवीन नवीन संसार असतो, आपण त्याच गोष्टीत खूप रमलेलो असतो. प्रत्येकाचा हा अनुभव आहे. तशीच मीही रमलेली होते आणि मला माहीतच नव्हतं की सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणजे काय आहे. तर मग हे माहीतच नव्हतं. मी हे मनावर कधी घेतलंच नाही. मग त्याच्यानंतर ना आम्ही परत दुसरी रूम बदलली. तर दुसऱ्या रूममध्ये राहायला गेलो. तिथं खालच्या मावशी होत्या, घरमालकीन, त्यांच्याबरोबर मी सकाळी फिरायला जायची. आणि तिथंही अशीच घटना घडली. तिथं मी फिरायला जायचे तर रोज 5 वाजता आहे ना पायातल्या आपल्या पट्ट्या असतात ना त्या घुंगरांचा आवाज मला कायम यायचा रस्त्यांनी. तर मी म्हटलं एवढ्या बायका सकाळी फिरायला जातात, म्हणजे आता घुंगरांच्या आवाजावरून आपल्याला कळतं की कोणीतरी फिरायला जातंय, म्हणजे बाई फिरती बा. तर मी असंच बाहेर पाहायला आले. रोज त्या मावशीनं 5 वाजता मी खाली उठवून त्यांना आम्ही दोघीजणी फिरायला जायचो. तेव्हा मुलं हे दोघं लहान होते, सोहम आणि अनुष्का. ही अनुष्का 2 वर्षाची आणि सोहम 1च वर्षाचा होता. असं एकामागे एक मुलं पण मला लवकर झालेले होते. मग त्याच्यानंतर मी ना घुंगरांचा आवाज येतो रोज म्हणून कोण फिरायला जातंय बा, बघूया असा इंटरेस्ट घेऊन मी बाहेर गेले. तर बाहेर फक्त एक काळी परछाईच उभी राहिली. मी तिला पाहते, ती मला पाहते. आता सुद्धा सांगताना मला अंगाला काटा येत आहे. आणि मी बाहेर गेल्यावर दरवाजा उघडून ती मला पाहते आणि मी तिला पाहत होते. असं मी पटकन घरात निघून आले. म्हटलं एवढा उजेड आहे आणि पूर्ण काळी परछाईमध्ये कोण थांबलंय म्हटलं. असं जो आवाज मला रोज येत होता तोच आवाज मी पाहण्यासाठी बाहेर गेले. तर ती अचानक थांबली तिथं काळी परछाई. आणि मी म्हटलं कोण थांबलंय असं. आणि तरी पण मी तिथं प्रतिसाद न देता घरात निघून आले पटकन. आणि असा हा एक दुसरा अनुभव आहे माझा.
त्याच्यानंतर मग आम्ही स्वतःचं घर घेतलं. स्वतःचं घर घेतल्यानंतर इथे ना इथं ह्या घरामध्ये म्हणजे जिथं मी बसले आहे, तर हे घर घेतलं. फक्त 1 वर्ष आम्ही खूप छान आनंदात काढले. नंतरून एवढं चिडचिड वाढली, खूप चिडचिड, घरामध्ये भांडणं, तंटणे, खूपच लहान माझे मुलं लहान होते, सोहम, अनुष्का. तेही मला समजत नव्हते, म्हणजे एवढे भांडणं, शिव्या, म्हणजे शिव्या येत नव्हत्या तोंडामध्ये. पण आहे ना, काय असतं ना, काही वेळेस आपल्या तोंडून काही वेळेस घडून जातात. एवढं भयंकर इथे सुद्धा एवढे भांडणं व्हायला लागले. बाहेर जर मी रांगोळी काढायला बसली, तर बाहेरचं सुद्धा लाईट पाठीमागून चालू व्हायचं. मी मागं बघायचे, कोणीच नसायचं. आणि लाईट मी माझ्या हाताने परत बंद करून परत लाईट चालू झालेला. असं ही घटना अशी ही घटना माझ्यासोबत 2दा-3दा घडली. त्याच्यानंतर मग काय असेल ते असो, माझ्या नशिबामध्ये की स्वामींचं बोलवणं मला आलं. एक मावशी स्वामी केंद्रातल्या मला म्हणजे त्या इथं अपार्टमेंटच्या शेजारी एका फ्लॅटमध्ये त्या राहत होत्या. त्या रोज केंद्रात जायच्या. त्या माझ्या घरी आल्या. त्यांनी त्या पावती फाडायला आल्या होत्या. तर म्हणजे दत्त पौर्णिमेची म्हणजे दत्त जयंतीचं ते आपलं वर्गणी असते थोडंफार, ते मागायला आलेल्या होत्या. मी त्यांना ते 100 रुपये म्हणून वर्गणीवर दिले. आणि त्या मला म्हटल्या की अगं, गुरुवार सोमवारी अभिषेक असतो महादेवांचा आणि गुरुवारी आरती असते, तू येत जा. तर म्हटलं हो मावशी, मी येईल म्हटलं आरतीला तुमच्याबरोबर, मला आवाज देत जा म्हटलं खालून. मग त्या मला आवाज द्यायला लागल्या. तसं मग मी स्वामींच्या केंद्रात जाऊ लागले. जाऊ लागले. 2019 मध्ये मी सेवेला सुरुवात केली. तसं मी जशी मी जात गेले तसं तर अजूनच खूप अडचणी आणि अजूनच भांडणं वाढले. अजूनच मला त्रास जाणवला. माझ्या वाणीवर अजिबात नियंत्रण राहिलेलं नव्हतं. मी कुठे काहीही बडबड करत होते. आणि मिस्टर म्हणायचे, अगं तू किचनमध्ये स्वयंपाक करते, तू हसती का? म्हटलं अहो, मी कधी हसले म्हटलं. अशा गोष्टी एवढ्या भयानक घडत गेल्या. काय माहिती स्वामी ते माझ्यातलं सगळं काढत होते की काय, हे कधीच कळलं नाही. आणि आई भगवतीची जेव्हा मी दुर्गा सप्तशती हातात घेतलं आणि नित्यसेवेमध्ये सिद्धकुंजिका स्तोत्र पाहिलं, तेव्हा मला कळालं की अरे असं आहे. तर म्हणूनच आई भगवती इतके दिवस, अजून सुद्धा माझ्या अंगाला खूप आत्ता सुद्धा काटा आलेला आहे बोलताना. तर आई भगवती माझं रक्षण करत होती त्यावेळेस सुद्धा. आणि आता तिने मला सिद्धकुंजिका स्तोत्र समोर आणलं. आणि मी आता एवढ्या सेवा आई भगवतीच्या सुद्धा मला आत्तापर्यंत एवढं दुर्गा सप्तशतीचं मी आतापर्यंत वाचन केलेलं आहे. खरंच देव्या कवच, हे कवच आई भगवती आपलं रक्षण करते. मला तेव्हा खरंच कल्पना नव्हती की सिद्धकुंजिका म्हणून स्तोत्र आहे. मी तेव्हा लक्षात आलं असतं माझ्या, तेव्हा मी जर मला कोणी मार्गदर्शन केलं असतं चांगलं, तर आतापर्यंत मी माझ्या सेवेमध्ये कुठे असते. आणि माझ्या बाबतीत जेवढं भयानक घडलं ते घडलं नसतं. तर असं आपलं काहीतरी पुण्यकर्म असतं, म्हणून आपल्याला स्वप्नात दृष्टांत येतो की आहे असं आहे. आणि घरामध्ये सुद्धा जर आपण भांडणतंट केले सेवा करून, तर ते आपल्या सेवेचं पुण्य नष्ट होत राहतं. असंच एकदा घरामध्ये मी भरपूर सेवेला लागले. त्याच्यानंतर मग घरामध्ये वादविवाद व्हायचे, मिस्टरांचे माझे भांडणं व्हायचे, खूप भांडणं व्हायचे. घर घेतल्यानंतर हप्ते, त्याचं सगळं त्यांना टेन्शन. त्याच्यानंतर मग मी सहज म्हटले स्वामींना की स्वामी, माझ्याकडून काही चुकलंय का, असं का होतं. तर तेव्हा महाराजांनी उत्तर दिलं नाही मला. पण स्वप्नामध्ये ते काय बोलले मला, म्हणजे ते म्हटले की तुझी ही शक्ती कमी झालेली आहे, तू दुर्गा सप्तशतीचे पाठ कर. तेव्हा पूर्ण मला कळालं की सिद्धकुंजिका स्तोत्र हे एक दुर्गा सप्तशतीचाच पाठ पूर्ण होण्याचं फळ आहे. म्हणजे ते घेतल्यावर आपल्याला पूर्ण पाठाचं फळ भेटतं. अशी ही माझी अध्यात्मातला हा माझा असा प्रवास आहे. म्हणूनच आपण आपल्या बाबतीत, आपल्याविषयी जर काही घडलं नकारात्मक गोष्टी, त्यांना आपण प्रतिसाद द्यायचा नसतो, त्या आपल्यावर हावी होतात. त्यामुळे आपलं मानसिकता आपली जर बळकट असली, तर कोणतीच नकारात्मक गोष्ट आणि बाहेरील बाधा आपल्यावर हावी होत नाही. तर असा हा माझा अनुभव आहे. तुमचाही अनुभव काही असा असेल तर स्वामी महाराजांच्या सेवेला तुम्ही नक्की लागा. आई भगवतीची सेवा करा. दुर्गा सप्तशतीचे पाठ जास्तीत जास्त करा आणि स्वामी महाराजांच्या चरणी आणि आपल्या कुलदेवतेच्या चरणी ही सेवा नक्की रुजू करा. तर माझा हा अनुभव तुम्हाला आवडला असल्यास
लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.